गगनबावडा तालुक्यातील असंडोली एक छोटंसं गाव. देवी रासाई या गावचं जागृत देवस्थान. 63 खेड्यांची मालकीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रासाई देवीचं महात्म्य अगाध आहे. केदार विजय ग्रंथात रासाई देवीच्या पराक्रमाचा उल्लेख आढळतो. कोल्हापूरच्या अंबाबाईने ज्यावेळी कोल्हासूर आणि रत्नासूर या दोन बलशाली दैत्यांचा वध केला, त्यामध्ये रासाई देवीचा पराक्रम अवर्णनीय आहे. दैत्यांचा रास करण्यासाठी रासाई देवीने पुढाकार घेतला आणि त्यावरून रासाई नाव प्रसिद्धीला आले असावे, असे जुन्या पिढीतील जाणकार लोक सांगतात. या दैत्यांचा रास करण्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नेतृत्वाखाली सर्व देवी गेल्या होत्या. एकीचे बळ याचा प्रत्यय दैत्यांना आला आणि त्यांनी शरणागत पत्करले. दैत्यांनी लक्ष्मी देवीजवळ वर मागितला की आमच्या आत्म्यास वर्षातून भक्ष्य मिळावे. याची दखल घेऊन रासाईने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिले. म्हणून नारी पौर्णिमा व दसऱ्याचा जागर या दोन्ही दिवशी रात्री 12 वाजता या दैत्यांचा रासाई देवळात संचार होतो. आज तागायत हे दैत्य एकमेकांवर तलवारीने वार करून भक्ष्य तोडून घेतात. दसऱ्याच्या जागराला रात्री 12 वाजता 63 खेड्यातील भूता व रासाई देवीच्या भेटीला आजही येतात. त्यांना मोकीक मिळावी म्हणून नवरात्रीसाठी बसलेले भक्तगण ज्योतिबा देवालयात मुक्कामात जातात व तेथे जागर घातला जातो. अशाच एका जागरा दिवशी अजाणतेपण मूल रासाई मंदिरात राहतं. त्याचवेळी दैत्यांचं आगमन होते. दैत्यांच्या भूतांपासून मुलाच्या जीवितास धोका आहे हे जाणून देवीने त्या मुलाला ओटीपोटीत लपून अभय दिलं, म्हणून घटस्थापनेच्या घटावर वाळूक ठेवून देव ठेवतात. त्या दिवशी चव्हाट्यावर ते वाढवलं जातं. हे देवस्थान म्हणजे महाराष्ट्रातील जागृत देवस्थानापैकी एक आहे. नवरात्रीमध्ये तालुक्यासह परप्रांतातील शेकडो लोक या ठिकाणी नवस फेडण्यासाठी बसतात.